नमस्कार मंडळी, मी वैष्णवी तुमचे स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल चतुर्थीनिमित्त आम्ही गेलो होतो गणेश मंदिरामध्ये. छान दर्शन वगैरे केले आणि तिथे महाप्रसादाचाही कार्यक्रम होता. महाप्रसाद वगैरेही घेतला. छान दर्शन वगैरे झाले. खूप दिवसानंतर इथे मी आलेली होती. आज बऱ्याच दिवसानंतर इथे दर्शनाला आले होते. खरंच आज दर्शन वगैरे करून खूप छान वाटलं. मंदिरामधलं वातावरणही खरंच खूप छान होतं. सर्वजण आलेले होते दर्शनासाठी आणि आम्ही मस्त इथं राऊंड वगैरे करून घेतला. पुन्हा दर्शन वगैरे केले. खरंच दर्शन छान प्रकारे आमचे झाले आणि मग निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. मस्त घरी आलो. थंडीचं वातावरण खूप होतं. घरी आल्यावर मस्त अशी शेकोटी केली आणि सर्वजण बसलो मग इथं शेकण्यासाठी. खरंच खूप छान वाटलं. गप्पा गोष्टी केल्या. काही ना काही विषय निघत होते आणि आमच्या गप्पा इथे सुरूच होत्या. काही जोक होत होते, काही विषय निघत होते. विषय कुठला निघायचा आणि संपायचा कुठं ही तर वेगळीच गोष्ट. खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर मग भैयाही आला होता घरी. तोही बसला इथे आमच्यासोबत शेकण्यासाठी. मग त्याच्याही काही गोष्टी काढल्या, मजाक वगैरे केली आणि मग आज सकाळी आमच्या मम्मीच्या घरच्या समोरील भाभी दादींनी मला नाश्त्यासाठी बोलवलं होतं. मग मस्त आम्ही तिथे नाश्त्यासाठी गेलो आणि आज दादींनी बनवली होती इथे इडली सांबार आणि गुलाबजामुन, चकली वगैरे फराळही दिलं होतं. मस्त सर्वांनी मिळून नाश्ता वगैरे केला आणि दादींसोबत बोललो वगैरे. थोडा वेळ बसलो तिथे आणि मग आलो घरी. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.